Hello, Namaskar. Welcome to Sun Chemistry. I hope you all are awesome because I am awesome. I know. It's your exam tomorrow morning. In this video, we'll try to cover the most important topic from 5th chapter, electrochemistry, and that is Nernst equation. आता before starting with Nernst equation, आपल्याला काही important topics cover करावे लागतील. Okay? So let's quickly go through that. The most important topic is cell notation. आणि टू अंडरस्टँड सेल नोटेशन रिमेंबर आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजेत. एक म्हणजे कॅथोड, सेकंड म्हणजे एनोड. रिमेंबर एनोड असतो लेफ्ट साइडला आणि ऍट एनोड वी हॅव ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. माहित असेल? व्हेरी गुड. नसेल माहिती पटकन रिवाइज करून घ्या ते. एनोड ऑक्सिडेशन, एनोड लेफ्ट साइड ला असतो. ऍट एनोड वी सी ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. क्लियर? ऑन द अदर हँड कॅथोड इज ऑन राइट हँड साइड. राइट साइड ला असतो. वी सी अ रिडक्शन रिएक्शन. रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. ऍट एनोड ऑक्सिडेशन, एनोड ऑन लेफ्ट हँड साइड. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. At cathode reduction, reduction means gain of electron, and cathode is on the right hand side of galvanic cell. Okay, fine. हवं तर लिहून ठेवा आत्ता हातावरच्या, म्हणजे टुमॉरो मॉर्निंग बिफोर एक्झाम ते क्लिअर करायचं तुम्हाला, बट एक्झाम पर्यंत डोक्यात ते फिट होऊन जाईल. ओके. इफ यू आर ओके विथ दिस, लेट मी एक्सप्लेन नर्न्स्ट इक्वेशन. ओके. बिफोर दॅट सेल नोटेशन. नाउ फॉर सेल नोटेशन आपण एक काम करूया. लेट मी राइट वन सेल नोटेशन रैंडमली. आई एम राइटिंग फॉर डैनियल सेल. सो इट इज जिंक सॉलिड. देन आई गेट Zn2+. इफ आई नो कॉन्सन्ट्रेशन आई कैन राइट इट हियर. मला डबल वर्टिकल लाइन म्हणजे सॉल्ट ब्रिज. देन वी सी कॉपर 2+. अगेन इफ आई नो कॉन्सन्ट्रेशन आई कैन राइट इट हियर. देन कॉपर सॉलिड. रूल काय आपला? लेफ्टला कोण असणार? एनोड. इफ झिंक इज ऑन द लेफ्ट हँड साइड म्हणजे झिंक असला पाहिजे एनोड. इफ कॉपर ऑन राइट हँड साइड म्हणजे कॉपर असला पाहिजे कॅथोड. समजतं हे? इझी. फ्रॉम दिस वी कॅन राइट अ सेल रिएक्शन एज वेल. कशी लिहायची? सेल रिएक्शन लिहायला एक सिंपल फंडा आपण अप्लाय करायचा. सिंपल फंडा काय? गो फ्रॉम हियर टू हियर अँड गो फ्रॉम हियर टू हियर. कळलं तर व्हेरी गुड. नाही तर सिंपल काम करायचं बघा. इथून आपण चाललो इथे. हियर वी हॅव नो चार्ज, हियर वी हॅव +2 चार्ज. आता एखाद्या एलिमेंटवर +2 चार्ज कधी येईल? इलेक्ट्रॉन लूज केल्यावर की इलेक्ट्रॉन गेन केल्यावर? डेफिनेटली इलेक्ट्रॉन लूज केल्यावर. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. समजतंय? ओके. सो ऍट एनोड what do we see? Zinc gives zinc 2+ and it loses 2 electrons. Clear? Loss of electron म्हणजेच oxidation. Similarly at cathode, cathode ला कोण आहे? So this copper 2+ gains electron to go from 2+ to 0. No charge means 0. बरोबर? So this copper 2+ gains 2 electron and it gives कॉपर. समजते आपलं हे? इलेक्ट्रॉन लूज केले, इलेक्ट्रॉन गेन केले. अँड नाउ आय कॅन राइट दी नेट सेल रिएक्शन फॉर दिस. रिमेंबर, नेट सेल रिएक्शन लिहिताना इलेक्ट्रॉन शुड नॉट अपीयर इन दी फाइनल रिएक्शन. गेटिंग दिस पॉइंट? सो झिंक ऑन द लेफ्ट हैंड साइड. देन हियर वी हैव झिंक सॉलिड. देन कॉपर 2+ on the left hand side as well. Then we have electrons here. Electron on the left hand side, electron on right hand side. They will get cancelled. The same number असेल तर cancel होणार. आणि then right side ला we have Zn2+. Even this will be aqueous solution. Ions म्हणजे aqueous solution. Then we have copper that is solid. हा solid आहे. Copper solid. समजते आपलं हे? From this I was able to write the cell reaction. I got the value of n. n म्हणजे number of electrons involved in the reaction. हे आपलं समजलं.
one more point before starting with Nernst equation, and that point is E naught cell. म्हणजे आपल्याला जर काढायचं सेल पोटेन्शियल किंवा सेल ईएमएफ, फॉर दॅट वी हॅव वन सिंपल फॉर्म्युला. द फॉर्म्युला इज E naught राइट मायनस E naught लेफ्ट. आता E naught राईटला कोण असतो? कॅथोड. म्हणजेच आपला E naught सेल इज इक्वल टू E naught कॅथोड मायनस E naught एनोड. समजतंय हे? दॅट इज कॉल्ड एज स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. का करतोय आपण हे ते आपण जेव्हा करू नर्न्स इक्वेशन तेव्हा आपल्याला कळेल. ठीक आहे, इथं पटकन इफ नीडेड टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. लेट्स क्विकली गो फॉर वन. एकदा आपण बघू पहिला फॉर्म्युला, देन विल सॉल्व वन क्वेश्चन ऑन नर्न्स इक्वेशन. ठीक आहे, चला पटकन. ओके, सो नाउ दिस इज द नर्न्स इक्वेशन. लेट्स सी व्हाट इज द इक्वेशन. E cell is equal to E naught cell minus RTNF ln of concentration of product upon concentration of reactant. That is Nernst equation. समजते आपलं हे? Okay. Here R is equal to gas constant. Value is we know 8.314 joule per Kelvin per mole. Temperature, T is temperature in Kelvin. N is number of electrons involved in the net cell reaction. F is Faraday's constant. Value is 96500 coulomb. जर आपण सगळ्यांच्या व्हॅल्यूज ऍट 298 केल्विन म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस, इफ आय पुट ऑल द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला, दिस व्हॅल्यू, दिस एज 298 केल्विन, this we don't know, but this can be put here. And if I convert from ln to log to the base 10, तो पण येईल नंबर 2.303 वाला. So if I put all the values in this formula and if I solve it, आपला हा फॉर्म्युला मिळतो. समजतंय? आता इफ यू वॉन्ट यू कॅन ट्राय दिस, बट एक्झाम पर्स्पेक्टिव्ह आय डोंट थिंक बोर्ड मध्ये हे आपल्याला कधी विचारतील हे आपण कसं कन्वर्ट केलं ते. जर न्यूमेरिकल एक्झाम मध्ये आला, इट विल मेजरली बी ऑन दिस फॉर्म्युला. ओके, यात काय बघूया. सेम सेल पोटेन्शियल किंवा सेल ईएमएफ किंवा सेल व्होल्टेज म्हणजेच ई सेल. ओके, ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 अपॉन एन. 0.0592 upon n. N stands for number of electrons involved in the reaction. Log to the base 10 concentration of product upon concentration of reactants. Okay, that is the formula. एकदा फॉर्म्युला नीट बघून घ्या. E cell is equal to E naught cell minus 0.0592 upon n. Log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. आता if you are ready, let's quickly solve one numerical on this. Okay, now let's begin with the numerical on Nernst equation. सगळ्यात इम्पॉर्टंट काय इकडे पहिल्यांदा बघायचं आपण सेल नोटेशन. इट मे बी गिवन और दे मे गिव्ह यू सेल रिएक्शन. दोन्हीतलं आपलं एक दिलं असेल, मोस्ट प्रोबॅबली नोटेशन विल बी गिवन. आता त्याच्या आधी लेफ्टला कोण असतो? एनोड. लेट मी राइट इट अगेन. So if I have Sn on left hand side, Sn2 plus 0.02 molar, double vertical line, Ag plus 0.01 molar, single line, Ag solid. So what do we know? Left ला असतो anode, right ला असतो cathode. So Sn is my anode and Ag is my cathode. Clear है? Okay. So I have Sn as anode. I have Sn as anode, Ag as cathode. मग इथे सगळ्यात पहिला पॉइंट काय असणार आपला? लेट्स कॅल्क्युलेट. व्हॉट टू कॅल्क्युलेट? व्होल्टेज ऑफ द सेल. जर स्टँडर्ड म्हटलं असतं तर फाइंड करायचं आहे ई नॉट सेल. इफ दे आर सेइंग कॅल्क्युलेट व्होल्टेज ऑफ सेल, इट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट ई सेल, म्हणजेच नर्न्स्ट इक्वेशन अप्लाय करायचं. ओके विथ इट? फाइन. सो देयरफॉर E naught cell, since E naught cell is equal to E naught right minus E naught left, किंवा E naught cathode minus E naught anode. So I can put the value here. E naught right. Right ला कौन है? Ag. What is the value of Ag? Let me write that properly. E naught of Ag minus E naught of Sn. Fine. If you go for this, now let's put the value of Ag. What is the value of Ag? 0.800 minus
Sn minus minus will become plus 0.136. Answer comes out to be 0.91936. बरोबर ना? 8 plus 1 9 9 okay right 936 volt. That is your value of E0 cell. Got it? Easy? Fine. If we get the value of E0 cell, next is to find out the value of N and reactant and product. Manjets, let's write the cell reaction. From this, what I told you, to write cell reaction, we have to go from here to here and from here to here. बरोबर है? So, let's write the cell reaction. काय असणार? At anode काय होतं? Oxidation. मग लिहा Sn goes from Sn0 to Sn2 plus. So Sn goes from Sn to Sn2 plus. 2 plus म्हणजे काय? Electrons are lost. किती? 2. So 2 electrons. Easy with it? Similarly, at cathode, what happens? Reduction. So when I say at cathode reduction, we have to go from here to here. Ag plus होता. We have Ag plus. It is going to Ag. याचा अर्थ Ag plus is gaining 1 electron. बरोबर? To give Ag. Now we have tried the overall किंवा net cell reaction. Remember, to write net cell reaction, we have to cancel electrons. Final equation मध्ये electrons आले नाही पाहिजेत. बरोबर? Now, to cancel that, we have to multiply this by 2. का? Because here we have 2 electrons. So let's multiply this by 2. 2, 2, 2. Clear? If yes, आता आपण दोघांना ऍड करूया. While adding, जे कॅन्सल होत आहे त्याला आपण कॅन्सल करणार. I can cancel electrons here because इथे लेफ्टला इथे राईटला. So we can cancel that. Easy with it? Fine. If yes, let's write the net cell reaction. इथे Sn solid. बरोबर ना? नो चार्ज म्हणजे सॉलिड प्लस 2 Ag प्लस हे असणार aqueous. It gives Sn2 प्लस चार्ज ना म्हणजे आयन्स aqueous प्लस 2 Ag. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. इफ दिस इज क्लिअर, आपल्या इथे दोन गोष्टी मिळाल्या. एक तर व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 2 आणि सेकंड हा झाला आपला प्रोडक्ट, हा झाला रिएक्टंट. क्लिअर? ओके. इफ येस, इथे फक्त एक इम्पॉर्टंट नोट. आता इन आर नर्न्स इक्वेशन फॉर्म्युला वी हॅव कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिमेंबर, हा पण असणार इथे सॉलिड. Remember this, the note is concentration of solid is taken as 1. ओके? म्हणजेच त्या कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये आपण सॉलिडला लिहिलं तरी पण ते 1 होणार, ते नाही लिहिलं तरी चालेल आपल्याला. ओके, समजलं असेल तर व्हेरी गुड. सिन्स वी हॅव स्मॉल बोर्ड, आय रिक्वेस्ट यू टू टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि आपण मग पुढचा पार्ट करूया. ओके, चला पटकन. ओके, चला आता दिस इज दी नर्न्स इक्वेशन. ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल माइनस 0.0592 अपॉन एन लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. बरोबर आहे? इथं चेक करून घ्या मी बरोबर केले की नाही ते. ठीक आहे? सो इफ वी गेट दिस, लेट्स पुट ऑल दी व्हॅल्यूज. ई नॉट सेलची व्हॅल्यू काय आली आपली? 0.936 माइनस 0.0592 अपॉन एन ची व्हॅल्यू 2. मग इथे लॉग टू द बेस 10. आता ऍज आय सेड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड इज इक्वल टू 1. एजी वर कोणता चार्ज आहे का? नाही. सो इट इज सॉलिड, हा पण सॉलिड. मग दोघांची पण व्हॅल्यू 1 येणार. 1 स्क्वेअर ऑल्सो 1. मग आपण ते नाही पुट केलं तरी पण चालेल. सो फॉर नाउ आय एम जस्ट इग्नोरिंग दिस. का? ते समजलं? ओके. आता फक्त आपण घेतले आयन्स. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ Sn2 प्लस किती आहे? इट इज गिवन हियर.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ SN2 प्लस इट इज 0.02. त्याला मी असं लिहिलं 2 into 10 to the power -2. समजतंय का? पॉइंट आपण शिफ्ट केला टू दी राईट हँड साइड. जेवढा राईटला जातो तेवढी पॉवर नेगेटिव्ह होते. अपॉन हा आत नाही इकडे वर जातो, सॉरी माय मिस्टेक. सो हियर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस किती 0.01. सो इट इज 0.01. त्याला आपण लिहूया 1 into 10 to the power -2 त्याचा स्क्वेअर. समजते आपलं हे. आता स्टेप बाय स्टेप वी कॅन सॉल्व. लेट मी गो टू द नेक्स्ट स्टेप. 0.936 मायनस 0.0592 अपॉन 2 याला आपण डिवाइड करू शकतो. लॉग टू द बेस 10 याची व्हॅल्यू काय येणार 2 into 10 to the power -2 as it is. This becomes 10 to the power -4 and that -4 if goes to the numerator it becomes 10 to the power +4. बरोबर आहे. मग या +4 ला आपण ते सॉल्व्ह केलं इट बिकम्स 10 to the power 2 -2 +4. दोन उरले फक्त. इफ आय मल्टिप्लाय इनसाइड इट बिकम्स लॉग ऑफ 200. मग बघा समजतंय का? लेट मी राईट दॅट सेपरेटली. 200 आला. ठीक आहे. मायनस इफ आय डिवाइड दिस हा 2 1 चा हे पूर्ण जाईल 2 2 जा 4 2 9 जा 18 18 उरले. देन एक गेलं ना 2 6 जा 12. बरोबर ना 296 राईट. सो 0.936 मायनस 0.0296 ओके इंटू लॉग ऑफ 200. आता लॉग ऑफ 200 काय येतो? लॉग ऑफ 2 इज 0.3010. हियर वी हॅव 3 डिजिट म्हणजे 2.3010. 0.936 मायनस 0.0296 याला आपण थोडंसं मॉडिफाय करूया 1 2. सो लेट्स कीप इट इनसाइड ब्रॅकेट 2.96 याचा लॉग आला आपला इंटू 2.3010 बरोबर इंटू 10 to the power 2 डिजिट गेला रे 1 डिजिट 2 डिजिट 10 to the power -2. समजतंय हे? नाउ वी कॅन फाइंड लॉग ऑफ दिस अँड लॉग ऑफ दिस. ठीक आहे. चला इथं पटकन आपण याचा लॉग फाइंड करून घेऊया. ओके नाउ याचा आपण लॉग फाइंड केला. लॉग ऑफ 200 आपल्याला मिळाले ते. लॉग ऑफ दिस इज हियर. लॉग ऑफ दिस इज हियर. आता मी ते लिहिण्यामध्ये आय मिस टू मेन्शन दॅट लॉग ऑफ दिस इज हियर. लॉग ऑफ दिस इज हियर. त्याला प्लस साइन याला आपण ठेवलं ऍज इट इज आउट ऑफ द ब्रॅकेट. देन हा सेम करायला या दोघांना आपण ऍड केलं त्याचा आपण घेणार अँटी लॉग. आफ्टर ऍडिंग दीज टू आय गॉट दिस नंबर. नाउ याचा आपण घेणार अँटी लॉग. अँटी लॉग कसा घेतात आपल्याला माहिती आहे बरोबर. या दोघांचा इथे आणि इथे. इफ आय टेक अँटी लॉग ऑफ दॅट आय गेट 0.936 मायनस अँटी लॉग ऑफ दिस इज 0.0681 म्हणजे हा आला 6.81. ओके 6.810 येतं इथे आणि 10 to the power -2. इफ आय जस्ट शिफ्ट दिस पॉइंट टू द लेफ्ट हँड साइड आय गेट 0. हे कसं आपलं कळलं ना हे 10 to the power -2 होता ऍज इट इज. याचा एंड लॉग आपल्याला हा मिळाला. ठीक आहे. आता इफ आय शिफ्ट दॅट पॉइंट 936 मायनस 2 डिजिट जाईल पुढे 0.0681. If you subtract that, the final answer comes out to be 0.8679 and that is the final answer for E cell. 0.8679 volt. This is the final answer. Okay. थोडं कॅल्क्युलेशन मध्ये इथं प्रॉपर बघून घ्या. आय कुड नॉट राईट दॅट इन ऑन वन सिंगल पेज बट तुम्ही ट्राय करून बघा नीट. ठीक आहे. ओके नज इक्वेशन एक्झाम मध्ये जवळपास कन्फर्म क्वेश्चन आहे. सो प्लीज 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 प्रॅक्टिस दॅट प्रॉपरली. ओके अजून काय डाऊट असतील तर डू कमेंट डू राईट दॅट इन कॉमेंट्स. आय विल ट्राय टू क्लिअर ऑल युअर डाऊट्स दिस नाईट. आता ऑलरेडी 10:30 11 वाजले असतील. No problem. You can ask doubts at any time. Okay? Write that in comments. I am watching your comments. All the best for your exam. Don't panic at all. Do your best.